याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांना माझं हेच विनंती राहील की संबंधित जे भ्रष्ट अधिकारी आहे 4 ते 5 अधिकारी यांना निलंबित करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांची चौकशी करून यांना बडतर्फे व यांच्याकडनं पूर्ण पैसे वसुली करण्यात यावे। संजय जाधव, जल संसाधन विभाग द्वारा 300 किसानों को दिए गए कमांड सर्टिफिकेट की जांच होनी चाहिए। ऐसा क्यों लगता संजय जाधव को इसमें करप्शन हुआ है और इसीलिए उन्होंने की जांच करने की और ये जांच जल्द से जल्द होनी चाहिए, उन्होंने कहा। संजय जाधव ने आप देख रहे हैं अल हिंद न्यूज़ औरंगाबाद। लाईक कीजिए, शेअर कीजिए, सबस्क्राइब। सर्वप्रथम तर मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचा फार फार आभार व्यक्त करतो की आपण आज या ठिकाणी की हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। सर्वप्रथम नमस्कार, मी संजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बंजारा टायगरचा व तथा नगरसेविका कविता संजय जाधव यांच्यातर्फे बोलत आहे। सर्वप्रथम या विषयावर मी बोलत असतं की काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपलं जलसंपदा डिपार्टमेंटमध्ये की कमांड आणि अनकमांड असे 2 ते 2.5 हजार सर्टिफिकेट बोगस दिलेले आहेत। बरं, ते 3-3.5 हजार जे इश्यू केलेले आहेत सर्टिफिकेट ते कुणाला केले? शेतकऱ्यांना केले? शेतकऱ्यांना दिलेले आहे, जेणेकरून कमांड आणि अनकमांड म्हणजे पाण्याखालची जमीन आहे की पाण्याखालची नाही त्या हिशोबाने शेतकऱ्यांकडनं गोरगरीब शेतकऱ्यांकडनं 1-2 लाख रुपये घेऊन ते सर्टिफिकेट त्यांनी इश्यू केलेले आहे व त्या सर्टिफिकेट इश्यू केल्या अंदाजे माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे नेते मंत्री जलसंपदा यांना मी ही यांच्या कानावर गोष्ट टाकण्याच्या स्वरूपात आहे। बरं सर, तुमची काय पुढची हे राहणार आहे की असे कुठले भ्रष्ट अधिकारी आमच्या खात्यामध्ये नसायला हवे? तुम्हाला काय वाटतं की साहेब आपण जे अधिकाऱ्यांनी इश्यू केलं त्याची चौकशी व्हावी, चौकशी लावण्यात यावी? हो, त्याची चौकशी लावण्यात आलेली आहे व त्याच्यावरती माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सक्तीची कारवाई करतील। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय मंत्री महोदय यांच्या कानापर्यंत म्हणजे ही गोष्ट गेलेली आहे व सदरील मंत्री महोदयांनी की याची सक्तीची आदेश काढलेले असून। मग तुम्ही काही पत्र व्यवहार केलाय का? हो, माननीय नामदार साहेबांना पत्र व्यवहार केलेला असता माननीय साहेबांनी फार तर मी साहेबांचा फार फार धन्यवाद करेल की याच्यामध्ये साहेबांनी एक स्ट्रिक्टली आणि सक्तीचे आदेश काढलेले आहे व संबंधित अधिकारी जे 5-7 अधिकारी आहेत त्यांच्यावरती दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे। तुमची काय मागणी राहील सर? याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांना माझं हेच विनंती राहील की संबंधित जे भ्रष्ट अधिकारी आहे 4 ते 5 अधिकारी यांना निलंबित करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांची चौकशी करून यांना बडतर्फे व यांच्याकडनं पूर्ण पैसे वसुली करण्यात यावे। ओके। हा, मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बंजारा टायगर। नाव सर आपलं? संजय पंडितराव जाधव, उपाध्यक्ष।